नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. धावपटूंच्या सळसळत्या उत्साहात आणि पुणेकरांच्या जल्लोषी स्वागतात 28वी पुणे मॅरेथॉन उत्साहात पार पडली. 28व्या पुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या बेलाचेव अबायने याने 42.195 किलोमीटरच्या मुख्य शर्यतीत एकतर्फी बाजी मारली. गतवर्षी विजेतेपदाचे हॅट्रिक चुकलेल्या इथिओपियाने यंदा गतवर्षीचा वचपा काढला. महिला अर्ध मॅरेथॉनमध्ये पहिले तिन्ही क्रमांक इथिओपियन धावपटूंनीच पटकावले. गतवर्षी हाच पराक्रम केनियाच्या महिलांनी केला होता. पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारताचा एकही धावपटू पहिल्या 15 मध्ये येऊ शकला नाही. तर महिलांच्या 10 किलोमीटर शर्यतीत नवी मुंबईच्या नीलम राजपूत कदम हिने कविता राऊतला धोबी पछाड देत प्रथम क्रमांक पटकावला. खंडूजी बाबा चौकातून सकाळी 6:45 वाजता स्पर्धेला प्रारंभ होतात. दरवर्षीप्रमाणे यंदाची इथिओपिया आणि केनिया या प्रतिस्पर्धी आफ्रिकी देशांमधील धावपटूंमध्येच पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. गोळीबार मैदान, पुना क्लब, बंड गार्डन, नवीन ब्रिज असा 14 किलोमीटर अंतरापर्यंत उभय देशातील 19 धावपटूंचा जथा सोबतच धावत होता. त्यानंतर येरवडा कारागृह, विश्रांतवाडी, नवीन खडकी ब्रिज दरम्यान 21 किलोमीटर नंतर या जथ्याचे 2 गट पडले. बेलाचेव अबायने, इडिसा इजिगू, इजिकेएल तारूस, इजिकेएल चेरोप यांनी आघाडी घेतली. 32 किलोमीटर नंतर बेलाचेवने जोरदार मुसंडी मारली तर इजिकेएल याच्या पाठी होता. इसायास अमोटा आणि इडिसा इजिगू थोडे पाठीमागे पडले. अखेरच्या टप्प्यात बेलाचेवने राखून ठेवलेला दमाचा वापर करत वेग आणखी वाढवत आपल्याजवळ कोणी येणार नाही याची काळजी घेत प्रथम क्रमांक पटकावला. केनियाचा इजिकेल उपविजेता ठरला तर इथिओपियाच्या इडिसाला 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉनमध्येही इथिओपियाचाच वेगी हा विजेता ठरला. केनियन धावपटूंना एकही विजेतेपद मिळवता आले नाही. विविध प्रलंबित मागण्यांसाठी वडार समाज संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडफोड आंदोलन करण्यात आले. वडार समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करावा, भटके विमुक्त हे नाव बदलून ओबीसी रिजनल जमाती असे नाव शासकीय दप्तरीत करावे, अशा मागण्या या आंदोलनादरम्यान वडार समाज संघाने केल्या. लोकसंख्येच्या प्रमाणात वडार समाजासाठी महाराष्ट्राच्या बजेटमध्ये तरतूद करावी, स्थानिक स्वराज्य संरक्षण, स्वतंत्रपणे राजकीय आरक्षण द्यावे, ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे, कायम वास्तव्यासाठी विशेष पुनर्वसन मोहीम राबवून घरे आणि जागा द्याव्यात, या मागण्यांसाठी संघटितरित्या हे दगडफोड आंदोलन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष डॉक्टर श्रावण रापनवाड आणि नगरसेवक मुकारी अलगुडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात भरत चिटकर, जगन्नाथ फुलारे, BK गायकवाड, दिलीप गुंजाळ, संतोष गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. 6 डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन स्थानिक आमदार आणि प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 47 मधील काँग्रेसचे नगरसेवक सुधीर जानजोत, नगरसेविका खान जिलेहुमा मोशरीफ, माजी नगरसेवक रशीद शेख सहभागी झाले होते. या प्रभागात 63 विकास कामे सुचवण्यात आली आहेत. त्यातील 38 विकासकांची निविदा प्रक्रिया मंजूर करण्यात आली आहे. यानंतरही क्षेत्रीय कार्यालयाकडून विकास कामांना उशीर होत असल्याने स्थानिक नगरसेवक संतप्त झाले. त्यांनी अखेर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. या सर्व कामांची पत्रे देऊन प्रशासनाकडून उदासीनता दाखवण्यात येत असल्याने नगरसेवक जानजोत यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते उपोषणाला बसले. आमदार रमेश बागवे यांनी त्यांची उपोषणस्थळी भेट घेतली.
त्यांनी कामे सुरू करण्याचे आश्वासन नगरसेवक आणि नगरसेविकेला दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी क्षेत्रीय अधिकारी युसुफ पठाण, नगरसेवक अविनाश बागवे उपस्थित होते। यानंतरही विकास कामे न झाल्यास आता गांधीगिरीने आंदोलन करण्याचा इशारा जानजोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे। जागतिक अपंग दिनानिमित्त 60 ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात विशेष मुलांनी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली। विशेष मुलांनी आपल्या वेदना काही वेळ विसरून कलेद्वारे रसिकांसमोर आपले भावविश्व उलगडले। निमित्त होते जागतिक अपंग दिनानिमित्त 60 ट्रस्टच्या वतीने विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या शहरातील विविध संस्थांमधील मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे। ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, परांजपे स्कीमचे संचालक शशांक परांजपे, संस्थेच्या संचालिका सुनीता लेले, सुभाष लेले यावेळी उपस्थित होते। विशेष मुलांनी त्यांच्या पालकांसोबत केलेला रॅम्प वॉक हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। आईचा जोगवा जोगवा मांडते या गाण्यावर अंध मुलांनी केलेल्या अद्भुत नृत्याने रसिकांना थक्क करून टाकले। विशेष मुलांनी सादर केलेल्या अफजल खानाचा वध या नाटिकेने रसिकांची वाहवा मिळवली। ऑटिझम या आजारावर आधारित सुनीता लेले लिखित गुमराह से राह तक आणि बिकट वाट ते वही वाट या पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले। विशेष मुलांनी तयार केलेल्या विविध कलाकृतींचे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन भरवण्यात आले आहे। दिलीप प्रभावळकर म्हणाले, विशेष मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे। अभिनय करण्यासाठी संशोधन करत असताना मला विशेष मुलांच्या जगाची ओळख झाली आणि मी कायमचा या जगाशी जोडला गेलो। विशेष मुलांना सांभाळणे किती कठीण असते याची इतरांना कल्पना नाही। ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांप्रमाणे त्यांच्यासाठी देखील वेगळ्या गृहप्रकल्पांची आज गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। मांजरी महादेवनगरमधील नागरिकांना पाणी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन आमदार महादेव बाबर यांनी केले। महादेवनगर मांजरीत पालिकेचा पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी अखिल महादेवनगर नागरी कृती समिती, शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर 15 नंबर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आमदार महादेव बाबर, कृती समितीचे प्रशांत घुले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। शारदा शिंगोटे, रोहिणी तुपे, जयवंती जाधव, आशा पाळेकर, अरुण अर्डक, विजय देशमुख, मारुती तुपे, बाळासाहेब घुले आदींसह मांजरी महादेवनगरमधील शेकडो महिला आणि नागरिक यावेळी उपस्थित होते। पालिकेने येथील पाणी पुरवठा योजना ताब्यात घेऊन आम्हाला पालिकेचा पाणी पुरवठा करावा। आम्ही पालिकेला पाणीपट्टी भरण्यास तयार असून येथे पाणी योजना राबवण्यासाठी निधी अपुरा पडत असल्यास लोकवर्गणी देण्यासही आमची तयारी आहे। मात्र पालिकेचे पाणी द्या अशी मागणी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली। अखिल महादेवनगर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करून पालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। भटक्या विमुक्तांना वेगळे आरक्षण मिळावे अशी मागणी व्यंकटराव अवधूत यांनी केली आहे। भटक्या विमुक्त जमातीस 3 वेगळ्या प्रभागात आरक्षण मिळावे आणि भटक्या विमुक्तांच्या योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करावी आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव अवधूत यांनी पत्रकार परिषदेत मांडल्या। निवडणुकांमध्ये भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांनी मतदान करावे की नाही याचाही आता विचार केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला। व्यंकटराव अवधूत, भटक्या विमुक्ताचा अध्यक्ष, आज जी पत्रकार परिषद आयोजित केली होती, यशवंतराव चव्हाण वसाहती असे गव्हर्नमेंटचा JR आहे, परंतु त्या JR जर बघितलं 2011 पासून निघायला 2 वर्ष झालेले आहेत, कुठल्याही महाराष्ट्रामध्ये एकही वसाहत झालेली नाही। दोन वर्षामध्ये एकही वसाहत न होणारे हीच असं जर स्कीम असेल तर भटक्या विमुक्ताला काय मिळणार, हा खरा आमचा त्याच्यातला प्रश्न आहे। दुसरा मुद्दा येतो की त्याचे नॉर्म आणि कंडिशन जर बघितल्या तर इतक्या अडचणीचे आहे की त्याच्यातला कुठलाही माणूस बसू नये। म्हणजे त्याच्यातली एक उदाहरण म्हणून सांगतो की जर गावात तरी 6 महिने राहायला पाहिजे
आणि भटकत फिरला पाहिजे 6 महिने. म्हणजे तो 6 महिने फिरला नाही तरी तुम्हाला त्या जागा मिळणार नाही. परत जर तुम्हाला जर फिरलात तर तुम्हाला जागा मिळणार नाही. म्हणजे ही जी संभ्रम निर्माण करणारी जी म्हणजे कंडिशन आहे, त्या अशा कंडिशन तुम्ही काढून टाकल्या पाहिजे. आणि 70,000मध्ये घर होतच नाही तर ती तुम्हाला, आणि डेव्हलपमेंटला परत त्या संस्थेच्या लोकांनीच करायचे. त्याच्यात परत तुमचं जर समजा बांधकाम करायचं असलं तर गव्हर्नमेंटनी एखादा ते म्हणजे कॉन्ट्रॅक्टर नेमायचा आहे आणि ती त्यांनी जाऊन कामं करायची. त्याचे पैसे तुम्ही टप्प्याटप्प्याने देणार आहे. म्हणजे निश्चित सुरुवात झाली की त्यांना पहिला जर हप्ता दिला तर बाकीचे हप्ते तुमचे होत नाहीत आणि ते गव्हर्नमेंटचा लॉसही होतो. हा त्याच्यातला खरा अडचणीचा विषय. ह्याच्यामध्ये बदल करून गव्हर्नमेंटनी MIDCच्या जागा आहेत, कारण गव्हर्नमेंटचा उद्देश आहे ह्या JRमध्ये की लोकांना राहायला पण घर मिळालं पाहिजे आणि त्यांना व्यवसायालाही जागा मिळाली पाहिजे. आणि 5 गुंठे जागा देणार. मग MIDCमध्ये 5 गुंठ्याचे प्लॉट आहेत ना, मग असे 5-5 गुंठ्याचे जर प्लॉट तुम्ही जर समजा 20 फॅमिलीला दिले तर MIDCमध्ये मोकळ्या पडलेल्या जागाही त्या पूर्ण होतील. त्याच्यापासून लोकांपासून घरही होईल आणि त्याचा व्यवसाय करायला सुरुवात होईल. ही चांगला उद्देश असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून म्हणजे किंवा म्हणजे ग्रामीणमध्ये ज्या गायरान जमीन आहेत, म्हणजे ह्या जमिनी आहेत, ह्या ताब्यात घेऊन तुम्ही त्यांना ती बसवा. आणि ह्या 2011मध्ये JR निघालेला, आज 2013 होऊन संपत आलेले, ह्या 2 वर्षात हा फेल गेलेला म्हणजे काही उपयोग न झालेला JR आहे. हा बदलला पाहिजे, त्याचे नॉर्म बदलले पाहिजे. आणि जो भाग आहे की तो ग्रामीण आणि शहर असे 2 भाग पडण्याचा जो प्रकार चालू आहे, म्हणजे भटक्यामध्ये ग्रामीण लोकांना द्यायचं आणि शहरी लोकांना द्यायचं नाही. म्हणजे जाणून बजून सरकार आमच्या भटक्या विमुक्तामध्ये 2 भाग पाडतंय आणि 2 भागामध्ये आमची स्पर्धा लावून म्हणजे त्यांनाही नको आणि ह्यांनाही नको असा जो प्रकार चालू आहे तेही बंद केला पाहिजे, अशी आमची भूमिका सतत आम्ही मांडतोय. आणि दुसरं म्हणजे अजून एक 65 वर्षापासून रेन केअर पडलेला 65 वर्षापासून आम्ही मागण्या करतोय. आम्हाला कुठल्याही सत्तेमध्ये सहभाग नाही, शासन प्रक्रियेमध्ये सहभाग नाही. रेन केअर लागून 6 वर्ष झाली, त्याच्यातले काही प्रमाण लागू केलेलं आहे. 10 कोटी त्यांनी बजेट दिलं होतं, त्यांना स्टाफ दिलेला नाही. त्या डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अंडर एक समिती नेमली होती, त्यांनी 500 कोटी दिली असं त्यांचे सदस्य सांगतात. पण तेही 500 कोटी मिळाले. ज्या समजून सांगितल्यानंतर ह्याचं मतदान आपल्याला लोक फसवतात त्यांना द्यायचं का? आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.